काल रात्री असं काहीसं उलथापालथ आमचे चाललेले. हा नुसताच बाहेर पळत होता ना, मग त्याला असं बांधून ठेवलेलं. तर जय आदिवासी सर्वांना. तर कालचीच गोष्ट ही याची बघा किती मस्ती चालली आहे ना. याला बांधलं असलं ते किडा कसं तडपडते ना तसं तडपडत होता नुसता. आणि ते तर बसलेलेच होते साईडला. आणि याची बघ किती जोरात पाय आपटून त्याचं सोडणं चाललेलं स्वतःला. आणि इतकं आगाव आहे ना, डांबीस एक नंबरचा, काय बोलायचे ते. आणि मग आज सकाळची सुरुवात झाली आमची अशी तोंडाला लिपापोती करून. म्हणजे बरेच झालं 10 दिवस झाले ना तोंडालाच की म्हणजे काहीच नव्हतं गेलं, लय काळी पडलेली. मग म्हणलं चला थोडंफार काहीतरी करू. आणि मग याचं पण बघा ते बावलं घेऊन त्या बावल्याला मस्त त्याच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं. आणि तिथं त्याची मस्ती चाललेली छान असं मस्त इतकं भारी करत होतं ना त्या बावल्याला छोट्या बाबूसारखं. आणि पूर्ण नंतर आतमध्ये नेऊन पूर्ण जांभळे त्याच्या अंगावरती फेकून दिली त्या बावल्याच्या. आणि मला म्हणते तो खातच नाही. आता तुम्ही सांगा ते बावलं कसं खाणार आहे, जाऊ दे सोडा. आणि मग आंघोळ करून तयारी बिरी सगळी केली आणि निघालो डीमार्टला, कारण काल रविवार होता, सुट्टी होती. मग म्हणलं चल काही घरातले आहेत छोटी मोठी कामं सगळी करून घेऊ. किराणा भरायचा होता पहिले आणि यांना काही जास्त टाईम नसतो, त्यामुळे मग म्हटलं पहिले किराणाच भरून घेऊ. मग किराणा भरला. डीमार्टमध्ये जाऊन तिकडून आले दोघं बापलेकांनी मस्त समोसे खाल्ले. आल्यावर घरी आल्यावर भेळ बनवलेली, भेळ पण खाल्ली. आणि मग संध्याकाळच्या वेळेस परत गेलो बाहेर बाजारात भाजीपाला आणायला. भाजीपाला काही घेतला नाही, पण या वेदूचे खायचेच नखरे. ज्यूस पेला, पाणीपुरी खाल्ली. मला तर काय मन नव्हतं पाणीपुरी खायचं. मग आम्ही एकच प्लेट पाणीपुरी घेतलेली, ती पण ती वेदू खात नव्हता. मग एक दोघांनी खाऊन घेतली आणि तेवढी संपून घरी आलो. तर आजचा दिवस आमचा काहीसा असाच गेला. हे काम कर ते काम कर, इकडं जा तिकडं जा, म्हणजे नुसतं दिवसभर बाहेरच होतो. थोडा वेळ घरी होतो तेव्हा काय झोपून मस्त आराम केला. भेटूया उद्या.